नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय न्यू पॉन स्टारलाइट बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सगळ्यांना या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आजपर्यंत या प्रवासामध्ये ज्यांच्याकडून नकळत काही ना काही चांगलं शिकायला मिळालं त्या सगळ्यांना आदेश बांदेकरचा मनापासून नमस्कार. आता आहोत मुलुंडमध्ये श्रीरामनगर सोसायटी केशवपाडा इथे जाणार आणि भेटणार आहोत मानसी विलास मादलेकर या वहिनींना. आज त्यांना कुठले कुठले गुरुजी आठवत आहेत, ते कुठले कुठले गुरु त्यांना आजवरच्या या प्रवासात मिळालेले आहेत. चला भेटूया, सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. घ्या उखाणा. 13 वर्ष होम मिनिस्टर बरोबर लागिऱ्या झालं जी. राम राम महाराष्ट्र म्हणताना गरजले स्वराज्य रक्षक संभाजी. तुझ्यात जीव रंगला म्हणत विलासरावांना केले राजी. आपण आलात आमच्या घरी, नमस्कार आदेश भाऊजी. अरे वा वा. झी मराठीच्या सगळ्या लोकप्रिय मालिकांची नावं त्यांनी आपल्या उखाण्यात घेतली होती. द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर नमस्कार. विलास, हा मोठा भाऊ संतोष. नमस्कार. हे सासूबाई, नमस्कार. ही माझी मुलगी. हॅलो. हा माझा मुलगा. बर. ह्या चुलत सासूबाई, हा भाचा माझा, ती भाची, हो हो. त्या मोठ्या ननंदबाई, ती लहान वहिनी, नमस्कार. ती मोठी वहिनी, नमस्कार. या 2 नंबरच्या ननंदबाई, त्या 3 नंबरच्या ननंदबाई, हो हो. ती भाची माझी, नमस्कार. ती भाची, या मैत्रिणी माझ्या हॉस्पिटलच्या. नमस्कार. आणि इथे एक मैत्रीण उभी आहे. हो नमस्कार. आणि बाहेर पण माझ्या सगळ्या हो hospital- सगळ्या जणी, बरेच जणी. सगळ्या हॉस्पिटलच्या मैत्रिणी. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 लहानपण कुठे गेलं? इथंच मुलुंडमध्ये विठ्ठल नगर म्हणून होतं, तिथं होतं. तिकडे. आणि तुमचं? मुलुंडमध्येच डम्पिंग रोडला. डम्पिंग रोडला. हो तिकडे लहानपण. मग कसं काय? शाळेमध्ये असताना आमचं काय प्रेम झालं. मी कुठे काय विचारलं? मी म्हटलं नंतर काय, म्हणजे शाळेत गेला की नाही? हो शाळेत. कुठल्या शाळेत होता तुम्ही? इकडे कालिदासच्या बाजूलाच पीके रोड शाळा आहे, त्या शाळेतच होतो. तुम्ही? मी पण त्याच शाळेत होतो, पण हिच्या अगोदर सोडली. हा, हिच्या अगोदर झाली माझी 10वी. 10वी झालीस? तुम्ही म्हणाला शाळा सोडली म्हणून. 10वी झाली. 10वी झाली पूर्ण. किती वर्ष पुढे होते तुमच्या ते? 1च वर्ष. 1च वर्ष. तुमची ओळख कशी? हे तर पुढच्या इयत्तेत होते ना? नाही, त्यांची 10वी झाली 10वी. होती आणि तेव्हा मी शाळेमध्ये 8वीला तिकडे ऍडमिशन केलं. घेतली. मग काय झालं? नंतर ते शाळेजवळ यायचे तिकडे ना मित्रांसोबत, तेव्हा मैत्रिणींमुळे ओळख झाली त्यांची माझी. त्यांची? हो. तुम्ही कशाला जायचे यांच्या शाळेजवळ? माझे मित्र होते यांच्या वर्गात. यांच्या वर्गात? मग पुढे? मला काय असंच भेटता एक दिवशी दिसली, मला आवडली. हा. मग त्याच्या 1 महिन्यानंतर मी तिला प्रपोज केला. कितवीत असताना? त्या 8वीत असताना. बर. मग तिने तेव्हा मित्राला सांगितलं तुझं सरांना नाव सांगेल वगैरे, आणि माझा मित्र घाबरला भरपूर. बापरे. मग त्याच्यानंतर मग मी तो विषय सोडून दिलेला. हा. नंतर मग 1 मिनिट, काय झालं जेव्हा त्यांनी तुम्हाला विचारलं तेव्हा? त्यांनी येऊन मला डायरेक्ट विचारलं तुझं नाव काय? हा. तर यांचा मित्र आहे महेश म्हणून, त्यांनी सांगितलं नाव सुषमा इथं. तर मी त्याला सांगितलं की मी सरांना नाव सांगेल, नाही तर माझ्या भावाला नाव सांगेल. तर हे मला बोलले जा कोणाला सांगायचं ते सांग. आणि तेवढंच बोलून मग हे गेले. निघून गेले. हो. हा, मग त्याच्यानंतर मग परत 6 महिने काय ते दिसले नाही. दिसले नाहीत? आणि नंतर का हो, जा कोणाला सांगायचं ते सांग एवढा आवाज दिला आणि मग कुठे गायब झाले? थोडीशी भीती वाटली त्या भावांची. मग 6 महिन्यांनी परत ते मला भेटले. कुठे? मी इथे मैत्रिणीकडे आली होती, माझ्या मैत्रिणी होत्या इथे. हा. मग ते तिकडे भेटले मला. मग त्यांनी परत विचारलं. मग का? त्याच्यानंतर तेव्हा काय झालं? मग मी हो बोलली. का तेव्हा भावांची नाही आठवण आली? नाही. हा, तेव्हा हो म्हणाला. हो. मग किती वर्ष हे सुरू होतं? 12 वर्ष. 12? कसं काय हो? माझी 8वी झाली, 9वी झाली, 10वी झाली. त्याच्यानंतर मध्ये थोडं 6-7 वर्ष थोडं आमचं भेटणं कमी झालं होतं. कशामुळे?
जरा घरामध्ये माहिती पडलं होतं मोठ्या भावाला, हं. पण माझ्या मोठ्या भावाला मान्य नव्हतं. त्यामुळे थोडं आमचं मला 1 वर्ष भावानी डोंबिवलीला शिकायला नेलं होतं, त्यामुळे आमचं भेटणं थोडं कमी झालं होतं. काय हो हो पण मी डोंबिवलीला सुद्धा नंतर हे पोहोचले. डोंबिवलीला सुद्धा आले माझी तुम्ही जायचे डोंबिवलीला? हो, फक्त तिच्याकडे काय नव्हता ऍड्रेस, फक्त सकाराम कॉम्प्लेक्स म्हणून होता. मी जवळजवळ 7 दिवस तिथं सकाराम कॉम्प्लेक्स मध्ये हिला शोधत होतो. 7 दिवस. पण तुम्हाला सकाराम कॉम्प्लेक्स मिळाली कशी? अहो भेटली डोंबिवलीला. पण पूर्व पश्चिम काहीच माहिती काहीच नाही. नव्हतं माहिती माहिती नव्हतं, फक्त सकाराम कॉम्प्लेक्स एवढं मला माहित होतं. ते कसं कळलं तुम्हाला सकाराम? तिने एकदा म्हणजे मी असं बोलताना एकदा बोलली ती माझा मोठा भाऊ तिकडे डोंबिवलीला राहतो, सकाराम कॉम्प्लेक्स वगैरे एवढं. मला पण नीट ऍड्रेस माहिती मग हे नव्हतं. तिथपर्यंत आले शोधत? हो, त्यांनी तिथे तुम्हाला कधी कळलं हे आलेत तिथे? ते ना माझ्या शाळेत जायचा टाइम होता आणि ते तिथे दुकानाजवळ असं विचारत होते, उभे होते. तर मी आमच्या दादाला कामाला जायचं होतं म्हणून कपडे आणायला गेले इस्त्रीचे. तेवढ्याच ह्यांना बघितलं मी, तर मी जरा घाबरली की आमचा दादा ह्यांना ओळखत होता आणि ह्यांना जर इथे बघितलं तर परत हे होईल, म्हणून मी घाबरून घरी गेली निघून. आणि नंतर मग मी घरी गेली, बॅग घेतली आणि शाळेत निघाली, तर हे माझ्या मागे शाळेपर्यंत आले. हा, आणि माझी शाळा सुटेपर्यंत त्या ब्रिजवरच उभे होते. अरे बापरे, किती तास? संध्याकाळी 6ला मी सुटली, तोपर्यंत ते तिथेच होते ब्रिजवर उभे. 12 ते 6? हो. आणि तुम्ही शाळेमध्ये? हो, मी शाळेमध्ये. हे ब्रिजवर? हे ब्रिजवर होते. काय हो? मला एवढा लांबून गेलो, भेटली तर मग मी तिला न बोलल्याशिवाय परत कसा येऊ? नाही नाही, बरोबर आहे हो, ब्रिजवरच थांबले. मग नंतर कधी भेटले तुम्हाला? 6 वाजता? नाही, मग मी बोलली नाही त्यांच्याशी. मग नंतर ते येत मग राहिले. तुम्हाला वाईट नाही वाटलं की तुम्ही एवढ्या लांब गेले, समोर दिसल्या पण नाही, पण तुमच्याशी त्यांना बोलल्या माहिती नाही? होतं काय? मी घाबरून बोलत नाही, मोठ्या भावाला घाबरत. प्रेमाचा सुरू कसा झाला मग? नंतर मग ते यायला लागले सारखे ना, मग आम्ही भेटायला लागलो परत. कुठे भेटले? डोंबिवलीलाच भेटलो, शाळेजवळ. शाळेजवळच. मग तेव्हा काय? तेव्हा काय ना, मग तिला विचारलं कसं आहे, म्हणजे इथं तुला जमतं का तिकडे? म्हणजे दादा वगैरे तिथे घाबरत होते ना खूप तिच्या भावाला. मग मी बोलले तू मुलुंडला आल्यानंतर मग आपण भेटू वगैरे. मग तुम्ही परत मुलुंडला आले? हो, परत कधी? मग 10वी झाल्यानंतर मी परत माझ्या आई वडिलांना. आला. पण मग फायनली लग्न कसं झालं मग? नंतर थोडा म्हणजे आमचा म्हणजे भेटणं नव्हतं, नंतर परत भेटणं सुरू झालं. नंतर डायरेक्ट मग त्यांना मी म्हटलं जर तिचं वय भेटायचं बसत मग नव्हतं ना. माझं अगोदर वय नव्हतं. नंतर मी म्हटलं आता भेटायचं तर डायरेक्ट लग्न करू, नाहीतर परत घरात माहिती पडलं तर प्रॉब्लेम? परत प्रॉब्लेम बरोबर. होणार. मग मग ते बोलले की चालेल. मग ते डायरेक्ट ते मला बांद्रा कोर्टात घेऊन गेले. तिथे आम्ही 12 दिवस आधी नाव नोंदणी करून आलो. बर. आणि नंतर मग त्यांनी येऊन घरी सांगितलं आईला हा. की मला लग्न करायचंय म्हणून. आणि मग लगेच 12 दिवसातच आमच्या नानांनी आमचं लग्न लावून दिलं. म्हणजे अच्छा, म्हणजे लग्न लावून लगेच दिलं? कोर्टातच लग्न करून. नाही, कोर्टात लग्न झालं आमचं, बांद्रा तिकडे कोर्टात. बांद्रा कोर्टात? हो. बरं. किती वर्ष झाली लग्नाला? आता लग्नाला 16 वर्ष. आणि आधीची 12 12 वर्ष. वर्ष. केवढा मोठा प्रवास आहे तुमचा. बरं बरं. पण आता या पहिल्या खेळात, पहिल्या टप्प्यावर तुम्ही घरात आम्ही लपवून ठेवलेल्या चिठ्ठ्या घेऊन येणार का आम्हाला बघायचंय. आणि ती चांदीची अन्नपूर्णा सुद्धा घेऊन यायची. 1 मिनिटाची वेळ आहे, बघूया काय होणार. साईनाथ महाराज की जय. चला, वेळ सुरू झाली. लवकर, 30 सेकंद. माकड माकडा हुक तुझ्या शेपटीला टूक. कुठे आहे बघा आता घरात, आम्हाला नाही माहिती. 30 सेकंद झाली. त्या डब्याकडे जाऊन त्या माकड शोधत होतो. गणपती बाप्पा. 40 सेकंद झाली. फुलं जाऊ. 10, चना जोर गरम. 9, चना जोर गरम. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. वहिनी, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. थँक्यू. आणि चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. चांदीची अन्नपूर्णा समोरच होती. जरा समोर लक्ष दिलं असतं तर वेळेमध्ये ती सुद्धा मिळाली असती. वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. नमस्कार. नमस्कार. बरं, मला सांगा, मगाशी तुम्ही म्हणालात की हॉस्पिटलमधले म्हणजे मला कळलं नाही काय हो. सर, मी नर्स स्टाफ आहे आदित्य हॉस्पिटलमध्ये. अच्छा, तुम्ही नर्स आहे. स्टाफ नर्स हा, आहात. तर बरं. माझ्या मैत्रिणी आल्या होत्या अच्छा, सगळ्या जणी. सगळ्या जणी. आता बघू आरोप काय काय केले त्या मैत्रिणींनी.
हा चला बघा, मी एक एक आरोप या लोकांनी केलेले वाचून दाखवणार आहेत. यांना तुम्ही खूप धाकात ठेवता असा आरोप आहे. खरंय? नाही. तसं काही नाही. तसं काही नाही. पुढचा आरोप काय गोड आरोप आहे. पेशंटला इंजेक्शन जोरात दिल्यावर पेशंट ओरडला हा हा करून, तरी त्यालाच तुम्ही ओरडता. असं काही नाही. असं खरंय का हो? इंजेक्शन देताना आपण ओरडतोच जरा तरी. तो ओरडतोच की नाही इंजेक्शन ओरडतो. लागल्यावर, हे पण तो ओरडतो म्हणून त्याला ह्या ओरडतात. सिस्टर लोक सगळीकडे दमच देतात. चूप. पण आता जास्त जोरात आलाच की जास्त. बरं, वहिनीने कधी तुम्हाला इंजेक्शन दिलंय? हो दिली. नाही, घरी आल्यावर मोठी असून कधी उपलब्ध नसते. आता माझी ड्युटी 3 शिफ्टमध्ये शिफ्ट असतात. हे बघा आरोप करतायत बघा, ऐकून घ्या सगळे, नंतर एकदम काय ते इंजेक्शन द्या सगळ्यांना. बापरे, सर्व गुण संपन्न आहात असाही एक तुम्हाला कौतुकाची थाप मिळाली आहे. मला सांगा, एकंदरीत सगळ्यांचं म्हणणं आहे तुमच्या रागावण्यावरती आहे आणि मामांना धाकात ठेवता असं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मला राग तेवढ्यापुरता येतो, पण लगेच शांत होतो. आणि जर त्यांना आपण थोडं ह्याच्यात नाही, म्हणजे सगळ्या गोष्टी, आता मुलं आहे 2 शाळेत आहेत, मग थोडं तरी मिस्टरांना हे करायला पाहिजे, म्हणून थोडं, जास्त काही नाही. आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? मुलांना रागवणार नाही किंवा कोणावरच रागवणार नाही. रागवणार नाही. ऐकताय ना सगळे? ऐकलं? बरं, आणखी अजून? बाकी माझ्यात काही दुसरे नाहीच. इंजेक्शन नाही, मी कोणाला पण इंजेक्शन देतो तर पेशंट स्वतः नंतर बोलतो काय की मला परत द्या म्हणून. हो, पेशंट नेक्स्ट टाइम येतो तेव्हा सांगतो की ओ सिस्टर किधर है, उसने इंजेक्शन दिया तो थोड़ा अच्छा दिया था, पेन नहीं हुआ, असं पेशंट आमचे बोलतात. अच्छा अच्छा अच्छा, बरं. म्हणजे हे कोणीतरी मुद्दाम तुमच्याबद्दल लिहिलेलं आहे, हो ना? कोणी लिहिलं असेल असं वाटतं? माझा भाऊ आहे, कारण त्याला मी दर आठवड्याला इंजेक्शन देते. हो. आणि तो ओरडला की तुम्ही त्याच्यावर ओरडता? मग मी त्यालाच ओरडते की तुला गरजेचं आहे म्हणून तुला देते, आणि त्याला इंजेक्शन सारखे देऊन देऊन त्याचं थोडं बॉडी हे झाल्यामुळे त्याला जास्त पेन होतं, मग तो चिडतो, म्हणून मी त्याच्यावर चिडते की तू शांत बस. हा जो काय भावा बहिणींचा चिडाचिडीचा खेळ चालू आहे. बर, आता तुम्हाला चित्र काढायचे, घरातले ओळखतील असं वाटतं तुम्हाला? हा, या पहिलं चित्र तुम्ही काढा. अभिनंदन वहिनी, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. तुम्ही इकडे या. अभिनंदन, हे बक्षीस तुम्ही मिळवून दिलं वहिनीला. द्या, स्वतःकडे नका ठेवू, घ्या पुसून. तिसरं चित्र पण तुम्हीच काढायचं. आता बघा कसं करेक्ट काढणार ते. काढा. पेपर 1, अजून ब्रेडचा स्लाइस 2, हा, कलिंगड 3, अजून नेट 4, खिडकी 5, संपलं. ट्यूबलाइट झालं. तुम्ही बरोबर काढलंय ना? प्रॉब्लेम त्यांचा आहे नाही. 100% तुम्ही मनाने करेक्ट काढलंय. सांगा काय काढलंय? सुपामधले तांदूळ दाखवायचे तर सुपामध्ये दाखवायचे. सूप चुकलं, पण प्रयत्न केला ना सूप काढण्याचा. तांदूळ दाखव. तुम्हाला सूप काढायला सांगितलं होतं ना? तांदूळ तुम्हाला कसे काय काढणार? सांगितलं होतं? तांदूळ. तांदूळ. मग तांदूळ कसे काढणार? असं डॉट काढल्यासाठी ते काय पण केलं असते. तांदूळ कसे काढणार? म्हणून आपल्या सूपाचा सहारा घेतला. तांदूळ कसे काढणार म्हणून त्यांनी सुपाचा सहारा घेतला. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक, हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी.
बरं आता तुम्ही सांगा. चांगलं म्हणणं आहे. हं? चांगलं म्हणणं आहे. होय ना. हो खुश आहात तुम्ही. हो, हो. तुम्हाला इंजेक्शन खूप देतात का बहीण तुमची? हा किती देतात? 2 दिवसांनी एक तर देते. हो का. बरं. थोडं कसा आहे स्वभाव बहिणीचा? बहिणीचा प्रेमळ स्वभाव आहे. हो ना. हे माहिती होतं तुम्हाला हे काय चाललंय तेव्हा? पण हे नंतर मला माहित पडलेलं. हो. पहिलं नव्हतं माहित, नंतर माहित पडलेलं. मी मोठी बहीण आहे. हो. माझ्याकडेच होत्या त्या डोंबिवलीला. त्यांचं जेव्हा अफेअर चालू होतं ते कळलं तेव्हा तिच्या मोठ्या दादाने तिला तिथे नेलं होतं. त्यानंतरही त्यांचं एक हे झालं की नाही करायचं तर एकमेकांशी. आणि एक छोटासा इन्सिडेंट झाला होता तिचा ह्याचा. तरी सुद्धा कसला? विलासने थोडंसं भाजली होती ती. तरी सुद्धा विलासने तिला म्हणजे तिच्याशीच लग्न केलं. म्हणजे त्याला चांगली मुलगी मिळू शकत होती, पण त्याने म्हणतात ना की प्रेम जर केलंय ना तिच्याशी तर तिच्याशीच लग्न करावं. अच्छा, म्हणजे काय ऍक्सिडेंट झाला हो, होता थोडा का? घरातच एक हे झालं होतं तिचं. बरं बरं. स्टोनने पेट घेतलं होतं अचानक. पण मग अशा परिस्थितीत सुद्धा विलासने तिच्याशीच लग्न केलं. म्हणजे ह्याचं आम्हाला खूप कौतुक आहे त्याचं, की त्याने हा विचार नाही केला की जरी प्रेम केलं तरी आता ती दिसायला कशी आहे वगैरे असं, तर मला हिच्यापेक्षा छान मुलगी मिळू शकते. पण तो विचार न करता त्याने तिच्याशीच लग्न केलं आणि छान 16 वर्ष ते सुखाचा संसार करतात आता. व्हेरी गुड. छान छान. अजून कोण बोलणार आहे? सून माझी छान आहे होय ना. आणि मुलगा पण छान आहे. एकामेकाला साथ देतात ना तेवढीच मला बस आहे. अजून कोण बोलणार आहे मागे या दोघांबद्दल? वहिनी आमची एकदम मस्त गोड आहे. हो ना. कधीही आलं तरी मुलांचं एकदम चांगलं सांभाळ करते ती. हो ना. हो. खुश फक्त आहात तुम्ही सगळे? स्वभाव थोडा रागीट आहे तिचा, हा. तो थोडा चेंज झाला पाहिजे बस. अजून कोणी मागे बोलणार आहे? स्वभावाबद्दलच आम्हाला थोडंसं बोलायचं आहे की तिला पटकन राग येतो आणि राग आला की मग ती लक्षही देत नाही की तर तेवढं तिने चेंज करावं की रागावरती कंट्रोल. रागावर कंट्रोल करावा तिने, वहिनी, एवढीच अपेक्षा आज एवढी गर्दी झाली आहे तुमच्यावर प्रेम आहे म्हणून. ही जर गर्दी अशीच वाढत राहायला पाहिजे असेल तर रागावर तुम्हाला थोडं कंट्रोल करावा लागेल. अजून कोणी बोला. मी तिची भाची आहे रश्मी. लहानपणापासून म्हणजे आम्ही आमच्या घरी कमी पण तिच्याकडेच खूप राहिलोय. आणि तसं नंतर तिचं लग्न झालं, थोडं येणं जाणं वगैरे थोडंसं कमी झालं. पण आता ती आहे, व्यवस्थित आहे, मस्त आहे. आणि मग असं तो मामांना दाखा ठेवते तो पण मीच लिहिला होता. बरं बरं बरं. थँक्यू. आता मला तुम्हाला विचारायचंय वहिनी, आज स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला? आता सर्वांची अशी इच्छा आहे ना रागावर कंट्रोल, तर थोडा रागावर कंट्रोल. नक्की. तुम्ही हो आजपासून स्वतःमध्ये कुठला बदल करा? बदल काय आहे तसंच. तुम्ही काही बदलणार नाही. हा. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? आई वडिलांची क्षमा. का हो? म्हणजे मी भले त्यांनी मला हे परमिशन दिली लग्नाची, तरी पण एक त्यांच्या मनात कुठेतरी असेल ना की आम्ही 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 बघितली असते मुलगी वगैरे. मग क्षमा मागायची असेल तर आई वडिलांची. तुम्ही क्षमा कोणाची मागणार? माझ्या आई वडिलांची आणि माझ्या मोठ्या भावाची. का हो? म्हणजे माझ्या मोठ्या भावाला अशी इच्छा होती की तो माझं असं कुठेतरी चांगलं बघेन, लग्न करून देईल, कारण त्याचा माझ्यात खूप जीव होता. तरी मी त्याचं ऐकलं नाही, म्हणून थोडं तो माझ्याशी 14 वर्ष बोलला नव्हता. आता बोलायला लागले. आता खुश आहात? खुश आहे. आता बोलताय हो, ना? आता बोलतो. धन्यवाद दादा. आम्ही पण तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. आणि मला आता या वहिनींकडून कळलं की काय प्रसंग तुमच्यावर ओढावला होता आणि त्याही परिस्थितीमध्ये तुम्ही कुठेही पाय मागे न घेता तितक्याच विश्वासानं वहिनींच्या पाठी उभे राहिले. दोघेही आनंदात सुखात आहात, तसेच सुखात राहा. या दोघांना शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.